मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी राज्यात मोठा लढा उभारला। त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली। मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत। अद्यापपर्यंत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, तर दुसरीकडे ओबीसी समाजातून या मागणीला मोठा विरोध होत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा गुंता अधिकच वाढला आहे। आज मराठा समाजाच्या काही संघटनांनी एकत्र येत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारात न घेता किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मराठा आरक्षण परिषद घेतली आहे। त्यामुळे येत्या काळात मराठा समाजात आरक्षणावरून फूट पडते की काय असा प्रश्न सामान्य गरीब मराठ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही। जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की सरकारकडून मराठा समाजात फूट पडली जाईल आणि आरक्षणाच्या प्रश्नाला बगल दिली जाईल, आणि आज त्यांचा तो अंदाज खरा होतोय की काय असे चित्र दिसते आहे। मराठा आरक्षण परिषदेमुळे मराठा आरक्षण मिळणार का की तारीख पे तारीख असेच पाहायला मिळणार। दरम्यान मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू असा इशारा राज्यातील मराठा संघटनांनी दिला आहे। आज कोल्हापूरमध्ये राज्यातील सुमारे 42 मराठा संघटनांनी एकत्र येत मराठा आरक्षण परिषद घेतली आहे। या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सुरुवातीला सरकारशी संवाद साधू, जर सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन छेडू असा निर्णय घेण्यात आला। कोल्हापुरात झालेल्या या परिषदेमध्ये 10% मराठा आरक्षण मिळावं या मागणीवर ठामपणे चर्चा झाली। तसंच हात उंचावून 11 ठराव देखील मंजूर करण्यात आले। यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ज्या सोयी सवलती आहेत त्या मराठा समाजाला आहे तशाच लागू करण्यात याव्यात हा मुख्य मुद्दा या बैठकीत जास्त चर्चेला गेल्याचे पाहायला मिळाले। मराठा आरक्षण परिषदेत कोणते ठराव करण्यात आले ते पाहूयात। महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाला ज्या ज्या सोयी सवलती लागू केलेल्या आहेत त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू करण्यात याव्यात। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी। महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रमाणे एससीबीसी मराठा समाज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी। महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समिती गठन करून या समितीमध्ये मराठा समाजाचे 2 प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावे। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करण्यात यावी। महाराष्ट्रात ओबीसी प्रमाणे एससीबीसी प्रवर्गातील युवक युवतीकरिता मोटर वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना लागू करण्यात यावी। मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्यात यावे। मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्ग अंतर्गत 10% आरक्षण लागू केलेले आहे। सध्या ते न्यायप्रविष्ट आहे। ते राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडून आरक्षण टिकवावे। मराठा भूषण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करण्यात यावे, तसेच व्याज परतावा व इतर कर्ज प्रकरणे वेळेत पूर्ण करण्यात यावी। अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करण्यात यावे। महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावं। असे एकूण 11 ठराव मराठा आरक्षण परिषदेत तेथील 42 संघटनांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या मार्फत मांडण्यात आले। दरम्यान लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमचं आंदोलन एकच असेल, मात्र आरक्षणाशिवाय अन्य काही मागण्या आम्ही सरकारकडे करणार आहोत, तरच समाजाला योग्य असा न्याय मिळेल। समाजाच्या भविष्यासाठी हे करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी दिली आहे। आज मराठा परिषदेमध्ये मराठा संघटनांकडून जे काही 11 मुद्दे मांडण्यात आले किंवा ठराव घेण्यात आले त्याची अंमलबजावणी सरकार करील का, की आपल्या या आंदोलकांच्या मागण्या किंवा मराठा आरक्षण परिषदेच्या मागण्या या अशाच प्रलंबित राहतील किंवा यातील काही मागण्यांवरती विचार केला जाईल हे येत्या काही काळातच समजेल।